नमस्कार. मी महेंद्र दुधवडकर, पनवेल प्रॉपर्टी डीलर. आज व्हिडिओ हेवी डिपॉझिटवर बनवत आहे आणि हेवी डिपॉझिटबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. हेवी डिपॉझिट म्हणजे काय आणि घेताना कोणती काळजी घ्यावी, त्याच्यामध्ये ब्रोकरेज किती द्यावं लागतं आणि काय काय डॉक्युमेंट्स बनवून घ्यावे लागतात, या गोष्टी सगळं मी माहिती देणार आहे. हेवी डिपॉझिट म्हणजे एखाद्या ऑनरला, फ्लॅट ऑनरला किंवा शॉप ऑनर, त्याला पैशाची जेव्हा गरज असते अशा वेळेला ऑनर बोलतो की एखादा फ्लॅटची तो एक 5 लाख 10 लाख जसं लोकेशन असेल तसं तो अमाऊंट म्हणजे त्याला गरज असते त्याप्रमाणे तो हेवी डिपॉझिट अमाऊंट ठरवत असतो. जसं काय पनवेलचं आपण जर सिटीमध्ये बघितलं तर 7 ते 9 लाख रुपये हेवी डिपॉझिट 1 BHKचे चालू आहे. तेच जर आपण खारघर बेलापूरच्या जवळपास गेलं तर ते 15 लाखापासून सुरुवात आहे. मुंबईला गेलात तर ते 30-35च्या पुढे आहे. जसं लोकेशन आहे. आणि समजा गावठणमध्ये गेलं तर ग्रामपंचायतमध्ये 3 लाखाच्या आसपास हेवी डिपॉझिट चालतात, 3-4 लाख जास्तीत जास्त. तर हेवी डिपॉझिट ज्या ऑनरला पैशाची गरज असते ते म्हणतात की बाबा मला 10 लाख रुपये द्या आणि तुम्ही माझा फ्लॅट घ्या. आणि तिथे जो 10 लाख रुपये देतो त्याला एकही रुपयाचं भाडं वगैरे काही ऑनरला द्यायचं नसतं. सोसायटीचा मेंटेनन्सचा विषय असतो तर ऑनर बोलतो ते दोघांमध्ये द्यायचं ठरवतात किंवा ऑनरने द्यायचं असतं, जसं गरज असेल तसं. आणि याचा लॉकिंग पिरियड ठरवला जातो, म्हणजे की 1 वर्ष टेनेंटनी खाली नाही केलं पाहिजे, कंपल्सरी राहिल्याच पाहिजे. किंवा ऑनर बोलेल की बाबा 2 वर्षानंतरच मी तुझे पैसे देईल, तर 2 वर्षानंतरच आपला करार संपुष्टात येईल. अशा बऱ्याच काही गोष्टी ठरवल्या जातात लॉक इन पिरियडमध्ये. आणि पेपर बनवताना रजिस्टर एग्रीमेंटच केलं पाहिजे, गव्हर्मेंटच्या पोर्टलवरतीच झालं पाहिजे एग्रीमेंट, तर त्याला किंमत आहे. उद्या जर तुमचे पैसे ऑनरने दिले नाही तर तुमच्याकडे प्रूफ असणं फार गरजेचं आहे. तर गव्हर्मेंटच्या पोर्टलवरती तुम्ही रजिस्टर एग्रीमेंट करून घ्यावे. आपलं साधं एग्रीमेंट किंवा नोटरीकृत जर एग्रीमेंट असेल तर ते करू नये. दुसरी गोष्ट ब्रोकरशिवाय तुम्ही हेवी डिपॉझिटचा फ्लॅट तुम्हाला मिळणारच नाही. कारण का हे फार कमी असे प्रॉपर्टी अवेलेबल होतात. 100मध्ये एखादी प्रॉपर्टी अशी येते ज्याला पैशाची गरज असताना हेवी डिपॉझिटवर दिली जाते. तर ब्रोकरशिवाय तुमचं काम होणार नाही. तर ब्रोकर तुमच्याकडनं पैशाची कशी अपेक्षा करेल त्याच्याबद्दल माहिती देतो. तर तुम्ही 1 वर्षासाठी हेवी डिपॉझिटचं जर ठरवलं तर तुमच्याकडनं एक भाडा घेणार ब्रोकर. जर 2 वर्षासाठी जर तुमचा करार झाला तर 2 भाड्याची अपेक्षा ब्रोकर ठेवतो, किंवा तो 1.5 तर भाडा तुमच्याकडनं घेणारच घेणार. जर 3 वर्षाचा करार करण्यात आला तर ब्रोकर बोले आम्हाला 2 भाडं कमीत कमीत पाहिजेलच. तर हे ब्रोकरचं स्लॅब आहे. जसं आता तुम्ही बोलेल की 2 भाडे म्हणजे किती. आता समजा 55 लाखाचा फ्लॅट आहे व्हॅल्युएशन आणि इथे भाडं चालू आहे 12,000. तर 12,000 प्रमाणे तो 1 वर्षाचा असेल तर 12,000, 2 वर्षाचा जर करार झाला तर तो 24,000चा डिमांड करेल. अशा डबल भाडं होऊन जाईल त्याचं. तर भाडं अशाप्रमाणे ब्रोकरेज ठरवलं जातं भाड्याच्या ह्याच्याप्रमाणे. पेपर कसे तपासावे त्यावेळेला, जो ऑनर हेवी डिपॉझिटवर फ्लॅट देतो आहे त्याचं पहिलं आधार कार्ड चेक करावे, त्याचं आधार कार्डवरती नाव, नंतर फ्लॅटचं आपलं इंडेक्स टू कॉपी पाहावी. कारण का इंडेक्स टू कॉपीवरती त्यात नमूद केलेलं असतं की या फ्लॅटचा ऑनर कोण आहे. कधी कधी काय असतं की वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी असते आणि मुलगा हेवी डिपॉझिटवर देत असतो फ्लॅट, तर तसं चालणार नाही. किंवा नवरा बायकोच्या नावावर फ्लॅट असतो
तो पहिला फर्स्ट नाव कोणाचं आहे ॲग्रीमेंटवर ते पाहिलं जातं. लाईट बिलवर कोणाचं नाव आहे ते पाहिलं जातं. त्याच्यानंतरच पुढे ते पुढची प्रोसेस करावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हेवी डिपॉझिट फ्लॅट घेताना त्या फ्लॅटवर कर्ज किती आहे, म्हणजे बँकेचं लोन किती आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आता ते पाहण्यासाठी त्याच्यासाठी सर्च रिपोर्ट काढावा लागतो. सर्च रिपोर्टमध्ये सगळं दिसून येतं की कुठच्या बँकेचं त्याच्यावरती किती लोन आहे, त्याच्यावरती मॉर्गेज लोन आहे का, इतर लोन आहे का, हे त्या प्रॉपर्टीवर सगळं दिसून येतं. समजा एखादी प्रॉपर्टी 55 लाखाची आहे आणि समजा 30 लाख 35 लाख जर त्याच्यावरती लोन असेल आणि त्यांनी जर पैसे बँकेचे हप्ते जर थकवले असेल, बँकेचे 5-6 नोटीस आल्या असेल कोर्टाकडून, ॲडव्होकेटकडून, आणि त्याची प्रॉपर्टी NPAमध्ये जर गेली असेल तर तुमचे हेवी डिपॉझिटचे पैसे तुमचे डुबू शकतात. 10 लाख 15 लाख जे का असेल ते बँक ती प्रॉपर्टी सील करून जप्त करेल आणि तुम्हाला त्यातून एकही रुपया त्या प्रॉपर्टीतून परत मिळणार नाही. उलट तुम्हाला तो फ्लॅट खालीही करावा लागेल. तर असं न होता या सगळ्या गोष्टीचे हेवी डिपॉझिटचं फ्लॅट घेताना खूप काळजी घ्यावी लागते. ब्रोकरेजपासून, पेपर बनवण्यापासून, पेपर तपासण्यापासून आणि त्याच्यामध्ये अटी जे आपण टाकतो ते पण फार महत्त्वाचे आहेत. त्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचून पाहून नंतरच पुढे जावं. तर आपण आपल्याला वाटतं की आपले हेवी डिपॉझिटमुळे आपले भाडं वाचणार, 10,000 15,000 काही भाडं वाचेल. त्याच्यामुळे आपण 10 लाख 15 लाख रुपये समोरच्याला देऊन बसतो आणि परत ते लवकर आपल्याला ते पैसे लवकर मिळत नाही. आपलं ॲग्रीमेंट जरी 2 वर्षाचं 3 वर्षाचं असेल तर ते संपुष्टात आल्यानंतरही ते पैसे आपल्याला परत लवकर भेटत नाही आणि मग तिथे वाद सुरू होतात. पोलीस चौकी, कोर्ट चालू होऊन जातं. मग ते मानसिक त्रास वगैरे सगळं सुरू होतो. तर म्हणून घेताना काळजीपूर्वक घ्या. पूर्ण पेपर तपासा, व्यवस्थित ॲग्रीमेंट, रजिस्टर ॲग्रीमेंट करा. ब्रोकर कोण मध्ये असेल तर ते सगळ्या गोष्टी ते त्याच्याकडनं पहिलं तपासून विचारूनच पुढे जावा. ब्रोकरेज देतानाही ते MOU बनवा. त्याच्यावरती सगळं MOUवरती त्याच्यामध्ये सगळं अटी, कंडिशन, ब्रोकरेज वगैरे सगळं त्याच्यावरती पण टाका. MOU पण फार महत्त्वाचा असतो या गोष्टीसाठी. तुम्ही काळजीपूर्वक प्रॉपर्टी जर घ्यायची असेल किंवा तुम्हाला जर पुढे अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओ अजून आम्ही बनवणार आहेत सगळी माहितीबद्दल, तर ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल. सध्या आता ही आमची पहिली व्हिडिओ आहे या माहितीबद्दल. तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.